कर्माची कर्मगती पहा. ज्या राजाने आपल्या राणीला रोग झाला, राजपुत्राला रोग झाला, म्हणून प्रसूत झालेल्या आपल्या पत्नीला घनदाट अशा अरण्यामध्ये नेऊन सोडण्याचे आदेश आपल्या सैनिकांना दिले. एवढा कठोर झालेला राजा, त्याच्या नशिबी त्याच्या कर्माचे भोग त्याला कसे भोगावे लागत आहेत पहा. परकीय देशाच्या शत्रूंनी देशावरती आक्रमण केले. संपूर्ण नगराला वेढा घालून भयानक मोठ्या संख्येनं शत्रू राज्यामध्ये दाखल झाला. सगळं राज्य लुटलं. राज्यामध्ये असणाऱ्या सगळ्या गोधन गायींना आपल्या सोबत घेतलं. राज्यामध्ये जेवढे स्त्री आणि पुरुष होते, सगळ्या स्त्री पुरुषांना त्याच राज्यामधल्या बंदीगृहामध्ये टाकलं. आणि हा जो राजा होता का, या राजाला सुद्धा बांधून, एका रथाला बांधून राज्याचे सगळे अमात्य घेऊन, जो मगध देशाचा जो राजा आहे का हेमरथ, राजाला बांधून घेऊन जात आहे. पहा याची कर्मगती. कर्माचा भोग भोगावाच लागतो. कर्माच्या पाशातून कोणी आजपर्यंत मुक्त झालेला नाही. आणि अशा या अवस्थेमध्ये राजाचे सगळे अमात्य, सगळी प्रजा बंदिवासामध्ये आहे आणि राजाला बांधून त्याच्या नगरीमधून घेऊन जात आहेत. अशा या प्रसंगामध्ये राजाची सोडवण कोणी करेल का? काय होईल? दाशार देशाच्या नृपतीचा वृत्तांत जाणून घेऊया शिवलीलामृताच्या 8व्या अध्यायामध्ये. हरी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धना मृत्योर्मोक्षीयमामृता. ओम नमः शिवाय. श्री गणेशाय नमः. जय जय शिव ब्रह्मानंद मूर्ती वेदवंद्य तू भोळा चक्रवर्ती. शिवयोगी रूपे भद्रायुप्रती अगाध नीती प्रगटविली. तुझी आवळे विश्वव्यापका सुत सांगे शौनकादिका. भद्रायुसी शिव कवच देखा श्री गुरुने शिकविले. मृत्युंजय मंत्र उत्तम सर्वांगी चर्चिले भस्म. रुद्राक्ष धारण सप्रेम करी भद्रायु बाळतो. एक शंख उत्तम देत ज्याच्या नादे शत्रु होती मूर्छित. खडक दिधले अद्भुत त्रिभुवनात ऐसे नाही. ते शस्त्र शत्रु ते दाविता नग्न जाती एकदाच भस्म होऊन. 12 सहस्र इभ बळ गहन तत्काळ दिधले कृपेने. देणे शिवाचे अद्भुत
त्रिभुवनात देणे शिवाचे अद्भुत म्हणे होई ऐश्वर्यवंत आयुरारोग्य विख्यात सर्वरायात श्रेष्ठ तू चिरकाल विजयी होवनी संतोष रूपे पाळी मेदिनी निष्काम दाने करुनी माझेल त्रिभुवनी कीर्ती घोष राम कृष्ण हरे ओम मात्र देवो भव ओम पित्र देवो भव. श्री गुरुला वंदन करून गोड अशा भगवंताच्या कथेला सुरुवात करूया. सूत मागे जी भद्रायूची कथा कालच्या अध्यायामध्ये झाली त्याच कथेचं वर्णन तीच कथा या अध्यायामध्ये पूर्ण करतात. शिवयोगी ज्यावेळी आला त्यावेळी भद्रायूला धर्माची धर्मनीती शिकवली. धर्माचं आचरण कसं करावं, ज्ञान काय आहे, एका राजाचं राजपुत्राचं कर्म कसं असावं, कसं वागावं, कसं आचरण करावं, माता पित्यांना सन्मान कसा द्यावा, परस्त्रियांप्रती दृष्टी कशी असावी, सगळी नीती भद्रायूला शिकवली. आणि शिवयोगींनी भद्रायूला एक उत्तम असा या ठिकाणी शंख दिला, दिव्य शंख. जो शंख या ठिकाणी वाजविला असता शत्रूच्या कानावरती त्या शंखाचा जयघोष गेला असता शत्रू मूर्छित होऊन पडेल. आणि दिव्य असणारं खडग दिलं, ज्या खडगाची धार अशी होती तलवारीची, ती तलवारीचं तेज आणि ती धार बघितल्यानंतर कसलाही शत्रू जागच्या जागी भस्म होणारा असं दिव्य खडग भद्रायूला दिलं. आणि भद्रायूला आशीर्वाद दिले, भद्रायू आयुर आरोग्य ऐश्वर्यवंत हो जा म्हणले. सगळ्या लक्ष्म्या, सर्व लक्ष्मी तुझ्या घरी नांदो, तुझ्या घरामध्ये आयुर आरोग्य ऐश्वर्य संतती संपत्ती सगळं या ठिकाणी तुला लाभो असा दिव्य आशीर्वाद देऊन शिवयोगी अंतर्धान पावले. इकडे भद्रायूला मृत्युंजय मंत्राचा, ज्यावेळी मृत्युंजय मंत्राची दीक्षा दिली, भद्रायू आचरण कसं करत आहे, रात्रंदिवस म्हणजे सदा सर्वदा शिवाचं ध्यान, मृत्युंजय मंत्राचं या ठिकाणी नामस्मरण करत आहे. अंगावरती रुद्राक्ष धारण केलेले आहेत, दंडावरती, मनगटावरती, गळ्यावरती, मस्तकावरती रुद्राक्ष धारण केलेले आहेत आणि अंगावरती भस्म चर्चिलेलं आहे. आणि भद्रायू सुंदर प्रकारे राज्य करीत आहे. इकडे वर्तमान काय झालं, भद्रायूचे जे वडील होते, मागच्या अध्यायामध्ये कथा ऐकली, ज्या वडिलांनी भद्रायूला रोग झाला, भद्रायूचं शरीर जर्जर झालं आणि रात्रंदिवस रडतोय म्हणून त्याला आणि त्याच्या आईला वनामध्ये सोडून दिलेला तो नृपती, दाशार्ह देशीचा राजा वज्रबाहू, वज्रबाहूच्या राज्याला सगळ्या सेनेनं या ठिकाणी बाहेरून आक्रमण केलं, सगळ्या नगराला वेढा दिला. आणि तो मगध देशाचा जो राजा होता, मगध देशाचा नृपती हेमरथ, अतिशय क्रूर असणारा हेमरथ, हेमरथाने दाशार्ह देशावरती आक्रमण करून सगळ्या स्त्रियांना पुरुषांना त्याच राज्यामध्ये बंदीगृहामध्ये टाकले. या ठिकाणी वज्रबाहूचे जे सगळे अमात्य होते, सगळ्या अमात्यांना पकडलं. राजा कसा बसा पळून जात होता नगरीच्या बाहेरून, परंतु त्या राजाला सुद्धा या हेमरथाने पकडलं आणि राजाला रथाला बांधून, सगळ्या अमात्याला बांधून राजाची दिंड काढून नेत आहेत. कर्माची कर्मगती पहा, कर्माचा भोग हा प्रत्येकाला भोगावाच लागतो. अशी दुर्धर अवस्था दाशार्ह देशाच्या राजाच्या राज्यावरती चालून आलेलं हे संकट, सगळे जे राजस्त्रिया होत्या, सगळ्या राजस्त्रिया कैदेमध्ये, राजस्त्रियांना कैदेमध्ये घातलं.
अमात्याला बांधून टाकलं, राजाला बांधून टाकलं आणि राजाची दिंड काढून नेत आहेत. अशा या अवस्थेमध्ये राजाने आता राजावरती डायरेक्ट आक्रमण करून नेलं असं नाही. 10 दिवसापर्यंत या दोघांचं युद्ध झालं आणि 10 दिवसाच्या युद्धानंतर ज्यावेळी राजाला पराजय झाला त्यावेळी राज्याची सेना राज्यामधले स्त्री पुरुष कैद करून त्याच दाशार्ह देशाच्या बंदिवासात टाकले. राज्यामध्ये जेवढं काही धन होतं, गोधन, सगळ्या गायींना सगळं धन घेतलं. राज्यामधले जे राजभांडार होते, अन्न धान्य दिव्य रत्ने सगळ्यांची लूट करून बांधून हेमरथ जात आहे. दिव्यच्या दिव्य रथच्या रथ भरून घेऊन जात आहे राजाला कैद करून. तोच इकडे वार्ता भद्रायूच्या कानावरती पडली आणि आपला जो पिता आहे वज्रबाहू हेमरथाने दाशार्ह देशावरती आक्रमण करून राजाला पराभूत केलं आणि राजाला, माझ्या पित्याला बांधून घेऊन जात आहे. राग आला भद्रायूला. तात्काळ मातेजवळ भद्रायू गेला आणि मातेचा आशीर्वाद घेतला. माते, दाशार्ह देशावरती मोठं संकट आलेलं आहे आणि राज्य सगळं पराभूत होऊन आपल्या महाराजाला मगध देशीचा राजा बांधून घेऊन जात आहे आणि अशा अवस्थेमध्ये माते, सोडवण्यासाठी मला गेलंच पाहिजे. आपल्या मातेचा आशीर्वाद घेतला आणि निघालेला राजा भद्रायू मोठ्या सामर्थ्याने निघालेला आहे. सोबत या ठिकाणी आपल्या बंधूला सोबत घेतलं. जो पद्माकराचा पुत्र होता, पुत्राला सुद्धा सोबत घेतलं आणि भद्रायू आणि दोन्ही पुत्र निघाले. हातामध्ये दिव्य खडक घेतलं आणि भव्य आणि दिव्य असणारा शंख घेतला आणि ज्यावेळी मोठ्या उत्साहाने हे निघालेले आहेत त्यावेळी त्या ठिकाणी येऊन पोहोचले ज्या ठिकाणी राजाला दुरून पाहिलं आपल्या पित्याला बांधून घेऊन जात आहेत. राग आला आणि भद्रायू युद्धासाठी सज्ज झाला आणि आपला बाण सज्ज करून अशी शरवृष्टी केली. आभाळामधून ज्याप्रमाणे पाऊस पडतो त्याप्रमाणे भद्रायू शरवृष्टी करत आहे आणि सगळी सेना संभार पाहतोय. मोठाच्या मोठा समुद्रासारखी सेना घेऊन निघालेला हेमरथ त्यांनी पाहिलं पाठीमागून 2 कुमार येत आहेत आणि भद्रायूने आरोळी टाकली. भद्रायूने म्हणले, अरे म्हणले चोरांनो, दाशार्ह देशाच्या नृपतीला, दाशार्ह देशाचा खजिना चोरून घेऊन चाललात आणि चोरट्याला आता एकच शिक्षा आहे. चोराला काय शिक्षा आहे? चोराचं नाक आणि कान, त्याचे हात पाय तोडून टाकावं लागतं आणि चोराला हीच शिक्षा आहे. तुम्हाला मी शिक्षा देतो, थांबा. म्हणून जे भद्रायूने शरवृष्टी चालू केली, तुंबळ असं युद्ध सुरू आहे. इकडं भद्रायू, इकडं वज्रबाहू राजा, त्याचे अमात्य, त्याचा सगळा सेना संभार पाहत आहे. ते कैदेमध्ये होते, त्यांच्या हातापायाला या ठिकाणी बांधलेलं होतं, त्यामुळे ते पाहत आहेत. आणि कोण असावेत हे कुमार, कोण असावेत हे 2 राजपुत्र, राजभिंडे असणारे हे तरुण. आम्हाला या संकटामध्ये आमच्यावरती घोर प्रसंग उद्भवलेला असताना आम्हाला धावून आले, अनाथाची माय होऊन आले आणि अशा या दुःख अवस्थेमध्ये, अशा या दुर्धर प्रसंगामध्ये, आमच्या संकटामध्ये धावून आलेले हे देवापेक्षा आमच्यासाठी कमी नाही. तुंबळ असं युद्ध सुरू आहे आणि सगळा सेना संभार सज्ज होऊन लढत आहे आणि शस्त्रामध्ये सुरू असलेलं युद्ध सगळ्या त्या समुद्रासारख्या सेना संभारावर तुटून पडलेला भद्रायू आणि त्याचा बंधू, दोघेच्या दोघे सगळ्या सेना संभारावरती तुटून पडलेले आहेत.
आणि त्या दोन्ही राजपुत्रांना जो दाशार देशीचा जो नृपती आहे वज्रबाहू पाहत आहे आणि वज्रबाहूने दिव्य तेज पाहिलं भद्रायूचं. युद्धामध्ये अतिशय ताकदीने लढणारा भद्रायू दोघेच्या दोघे या ठिकाणी युद्ध करत आहेत. आणि काही वेळामध्ये हा सेना संभार आता आपल्याला आटपत नाही म्हणून शिवयोगिनी जे दिलेले दिव्य खडक होतं भद्रायूने ते खडक उपसलं आणि खडक तिची लखलखणारीची जी धार होती शत्रूच्या सैन्यांनी पाहिलं आणि हातामध्ये प्रत्यक्षात वज्रास्त्र असल्यासारखं त्या शत्रूच्या सेनेला भासू लागलं. आणि क्षणार्धामध्ये त्या दिव्य शंखाचं स्फुरण केलं असता शंख वाजवल्या सगळे या ठिकाणी क्षणार्धामध्ये मूर्छित होऊन पडले. आणि भद्रायूला आणि त्याच्या सैनिकाला ज्यावेळी मुक्त केलं त्यावेळी आपला हा वाली आहे याच्या सोबत आपण जाऊन लढावं म्हणून भद्रायू सोबत त्या दोन्ही राजकुमारासमवेत राजा वज्रबाहू आणि त्याचे सैन्य लढू लागले आणि त्या शत्रूच्या सेना संहाराला परास्त केलं. बघत बघत ही बातमी हेमरथाजवळ पोहोचली. म्हणले शत्रू अतिशय दिव्य खडक घेऊन लढत आहे आणि त्याच्या समोर आपला टिकाव होणार नाही. म्हणून हेमरथाने पळ काढायला सुरुवात केली. हेमरथ पळून जात आहे, युद्धामध्ये रणांगणामध्ये पाठ दाखवून पळून जात आहे. वज्रबाहू आणि भद्रायूंनी पाहिलं की हेमरथ पळून जात आहे. क्षणार्धामध्ये रथावरती आरूढ होऊन वज्रबाहू हेमरथाजवळ गेला आणि हेमरथाला लत्था प्रहार करून लात घालून खाली पाडलं आणि हेमरथाचे केस धरून हेमरथाची या ठिकाणी अर्धी चप्पी केली आणि अर्धी या ठिकाणी मिशी काढली त्याची आणि त्याची धिंड काढून नगरामध्ये आपापल्या नगराला परत निघाले. सगळ्या राजस्त्रियांना जे बांधून नेत होता का सगळ्या राजस्त्रियांना भद्रायूनं मोकळं केलं आणि सगळ्या राजस्त्रिया भद्रायूच्या या ठिकाणी चरणावरती साष्टांग प्रणिपात घालू लागल्या. म्हणजे कोण आहात आपण? आणि ज्यावेळी वज्रबाहूनी आपला युद्धामध्ये विजय झालेला आहे, हा हेमरथ परास्त झालेला आहे आणि या वज्रबाहूची अवस्था आहे का? वज्रबाहूने युद्धभूमीमध्ये आपला पाठीराखा आपला वाली आलेला आहे. या ठिकाणी वज्रबाहूच्या डोळ्यामधून अश्रूच्या धारा वाहू लागल्या. नयनी लोटल्या अश्रुधारा तू कोण सांग आहेस कुमारा. मज अपयश समुद्रातून त्वरा काढिले उडी घालून. हे राजकुमारांनो, कोण आहात आपण? या घोर अशा संकटामध्ये धावून आलेले, माझ्या संकटामध्ये आपण धावून आलात आणि माझं संकट हरलात. कोण आहात आपण? मला आपला वृत्तांत सांगा. वज्रबाहूच्या डोळ्यामधून अश्रूच्या धारा वाहू लागल्या आणि भद्रायूला विचारत आहे, कोण आहात आपण? भद्रायूने सांगितलं, मी कोण आहे काय नाही काही दिवसामध्ये तुम्हाला आपोआपच कळेल. आणि पुन्हा त्या दाशार देशामध्ये जाऊन राज्याला पुन्हा एकदा राज्य स्थापन करून राज्य गादीवरती बसवलं. परास्त झालेल्या राज्यामध्ये
ज्यावेळी दाशार्ह राजा पुन्हा वज्रबाहूला राज्य गादीवरती बसवलं, सगळ्या राज्यामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं. सगळ्या राज्यामध्ये गोडधोड वाटलं आणि सगळ्या राज्यामध्ये आनंदाचं वातावरण पसरलेलं. भद्रायुने आपल्या पित्याला पुन्हा एकदा सिंहासनावरती आरूढ करून आपल्या नगरीमध्ये पोहोचला. वैश्यनगरामध्ये जो पद्माकर राजा होता, या नगरीमध्ये भद्रायू आडत होता. आणि भद्रायूचा जो बंधू आहे, बंधू समवेतच सुनय, पद्माकराचा पुत्र सुनय आणि भद्रायू दोघांनीही मगध देशाच्या राजाला युद्धामध्ये परास्त केलं होतं. आणि आपल्या मातेच्या चरणावरती येऊन साष्टांग प्रणिपात भद्रायूने केला. आणि मातेला आनंद झाला. माते, मी परत पित्यांना सिंहासनावरती आरूढ केलो, राज्यगादीवरती त्यांना बसवलो. आणि मातेला आनंद झाला. आणि बघत बघत ही वार्ता पंचकृषीमध्ये पोहोचली. जो शिवयोगी आहे, शिवयोगी गेला चित्रांगद राजा आणि सीमंतिनी कडे आणि दोघांनाही सांगितलं, भद्रायूचं आपण या ठिकाणी वर्तमान ऐकलं का? भद्रायूने आपल्या पित्याला घोर अशा संकटामधून बाहेर काढलं आणि शत्रूने राज्यावरती आक्रमण करून संपूर्ण राज्य सगळ्यांना बंदीगृहामध्ये गाठलं असताना अशा या परिस्थितीमध्ये त्यांना वाली होऊन भद्रायूने त्यांना संकटामधून सोडवलं. तुमच्या कानावरती हा वृत्तांत आला का? शिवयोगी आले आहेत म्हणून आदरातिथ्यानं सीमंतिनी आणि चित्रांगद राजाने या ठिकाणी साष्टांग प्रणिपात केलं. आणि शिवयोगींनी सांगितलं, तुझी जी कन्या आहे सीमंतिनी आणि राजा चित्रांगद, तुमच्या दोघांची जी कन्या आहे कीर्तिमालिनी, या कीर्तिमालिनीचा विवाह आपण भद्रायू सोबत लावून द्या. अतिशय सामर्थ्यवंत असणारा भद्रायू आहे. शिवयोगींचा आदेश शिरसावंद्य मानून दोघांनी लग्नाला म्हणले, गुरुवर्या आपण या ठिकाणी स्वतः आलात, आपण म्हणलात आणि म्हणले लग्न झालंच म्हणून समजा. लगेच या ठिकाणी दूताला आमंत्रण देऊन पाठवल्यानंतर लग्नाचा एक शुभ मुहूर्त काढून पद्माकर राजा सोबत सुनय आहे, भद्रायू आहे, सगळा सरंजाम लवाजमा घेऊन सगळा सेना संभार सज्ज करून लग्नासाठी या चित्रांगद राजाच्या नगरीमध्ये आलेले आहे. वैदर्भ देशीमध्ये आणि सगळेजण आले. सगळ्या पंचकृषी मधले जेवढे देश होते, सगळ्या देश विदेशांच्या राजांना आमंत्रण पाठवली होती. त्यावेळी दाशार देशाचा जो राजा होता वज्रबाहूला सुद्धा आमंत्रण पाठवलं लग्नासाठी. या चित्रमालिनीचा आणि भद्रायूचा विवाह प्रसंग आहे. थाटामाटात दोघांचाही विवाह संपन्न झाला. विवाह झाल्यानंतर विवाहाच्या त्या प्रसंगामध्ये ज्यावेळी वज्रबाहू लग्न मंडपामध्ये आला, लग्न लावलं आणि जवळून पाहिलं तर त्याला आपला पाठीराखा दिसला. आणि कोण आहे हा वृत्तांत त्या दिवशी मला या घोर संकटामधून बाहेर काढणारा हा राजकुमार कोण आहे, कोण्या देशीचा आहे, याला सगळं वृत्तांत विचारून घ्यावं म्हणून त्याच्या जवळ गेला. आणि वज्रबाहू हात जोडून म्हणतो, हे राजकुमारा, कोण आहात आपण? कुठल्या देशामध्ये आपण राहता? कोण आहेत आपले माता पिता? असं ज्यावेळी वर्तमान विचारला त्यावेळी भद्रायूने हाताला धरून थोड्या गुप्त अशा ठिकाणी घेऊन आला. आणि भद्रायू सांगतो, आपल्या आईला सुमतीला बोलावून घेतलं आणि सांगितलं, महाराज, मी तुमचाच मुलगा आहे.
तुम्ही आम्हाला घनघोर अशा या अरण्यामध्ये सोडून गेला असता, एक शिवयोगी आला आणि त्या शिवयोगीने शिवदीक्षा देऊन, मृत्युंजय मंत्राची या ठिकाणी दीक्षा देऊन भस्म ज्यावेळी अंगाला आमच्या चर्चित केलं, दिव्य देह झाला. सुमतीला राजाने पाहिलं आणि राजाला लाज वाटली. राजा म्हणतो, कसा अभागी आहे मी, पापी आहे, दुष्ट आहे, चांडाळ आहे, आणि तुम्हाला अशा घनघोर अरण्यामध्ये मी सोडून दिलो, आणि चांडाळ आहे मी, माझा अपराध क्षमा करण्यायोग्य नाही. म्हणून पाया पडणार इतक्याच भद्राईने राजाला वरचे वर उचललं, दृढ आलिंगन दिलं आणि गोड अशी मिठी घातली. राजाच्या डोळ्यामधून अश्रुधारा वाहू लागल्या. काय कर्म केलं मी हे? आपल्या पुत्राला आणि राणीला असं कोणी राज्याच्या बाहेर हाकलून देतं का? घोर अनर्थ आपण केला. राजाला पश्चाताप होऊ लागला. आणि अशा अवस्थेमध्ये राजाने सांगितलं, हे पहा म्हणले, हे जे राज्य आहे का दाशार, हा देश तुमचा, हे राज्य तुमचं, आणि याचं तुम्ही या ठिकाणी स्वीकार करा. मी तुमच्या चरणावरती येऊ का? राज्य अर्पण केलं असं म्हणून आपलं राज्य अर्पण केलं असता. भद्राईने राजाला आलिंगन देऊन लग्न मंडपामध्ये घेऊन आले. ज्या राज्यामध्ये वाढला वैश्य नगरीचा राजा पद्माकर, पद्माकराशी भेट घालून दिली. सांगितलं, हे माझी पिताश्री आहे. पद्माकरासोबत भेट झाली. जो सुनय आहे, सुनयासोबत भेट झाली. कीर्तिमालिनी सोबत भेट घडवून दिली. सगळ्यांचे आशीर्वाद घेतले. लग्न समारंभ थाटामाटामध्ये पार पडला आणि सगळेच्या सगळेजण ते निघालेले आहेत. पुन्हा परत आपल्या माय देशी, माय नगरामध्ये परतले. इकडं आता गोड दिवस आहेत. नवीन नवीन लग्न झालेलं भद्रायूचं, भद्रायू आणि कीर्तिमालिनी एके दिवशी असंच वनविहार करण्यासाठी बाहेर एका अरण्यामध्ये निघाले. राज्यामध्ये फिरावं, वनविहार करावा, या वनश्रीचं हे जे सौंदर्य आहे, सौंदर्य पहावं म्हणून दोघेही निघालेले होते. आनंदाने राज्य सुरू आहे. वनविहार करण्यासाठी ज्यावेळी भद्रायू आणि कीर्तिमालिनी एका झाडाखाली बसलेली आहे, दोघांचा या ठिकाणी संवाद सुरू आहे. आणि अशा अवस्थेमध्ये एका दाम्पत्याचा आवाज आला आणि वाघाच्या गर्जनेचा आवाज आला. आणि भद्रायूला ते दाम्पत्य म्हणत आहेत, वाचवा वाचवा वाचवा, आमच्या मागे वाघ लागलेला आहे, वाघ लागलेला आहे, आणि अशा अवस्थेमध्ये आम्हाला वाचवा वाचवा. असा आवाज राजाच्या कानावरती पडला. आणि राजा बसलेला असताना राजा सावध झाला. राजाने उठला, आपलं खडक बाहेर काढलं आणि धावून जातो. तेवढ्यात दिसलं की सिंह आहे. सिंह आहे म्हटल्यानंतर खडक घेऊन चालणार नाही म्हणून आपलं खडक पुन्हा ठेवून दिलं आणि बाण राजाने काढून सिंहावरती या ठिकाणी बाणाचा वर्षाव केला. परंतु कसा बसा त्या ब्राह्मणाच्या पत्नीला घेऊन वाघ घेऊनच गेला. तो ब्राह्मण या ठिकाणी भद्रायू जवळ येऊन म्हणतोय, धिक्कार म्हणले, धिक्कार आहे तुझ्या क्षत्रियावरती. या संकटाच्या काळी मी तुला हाक मारली असता तू माझ्या पत्नीला वाचवू शकला नाहीस, आणि मी आता कसं जगू? माझी शुभांगी मला सोडून गेली, माझी प्रेमसखी मला सोडून गेली, मी तिच्याशिवाय आता कसं राहू? असं ज्यावेळी तो ब्राह्मण म्हणतो आणि राजाचा धिक्कार केला, राजाला शास्त्रार्थ सांगितला. राजाला शास्त्रार्थ सांगताना तो ब्राह्मण म्हणतोय काय, धिक्क आश्रम धिक्क ग्राम जेते नाही सत्समागम, धिक्क श्रोता धिक्क वक्तास प्रेम नाही कीर्तन श्रवाचे. धिक्कार आहे त्या गावाचा
धिक्कार आहे त्या आश्रमाचा ज्या आश्रमामध्ये भगवंताचं नामस्मरण नाही, आणि धिक्कार आहे तो श्रोता आणि ऐकणारा जो शिवाचं नामस्मरण करत नाही, महादेवाचं या ठिकाणी गुणगान वर्णन करत नाही. धिक्क संपत्ती धिक्क संतती, आणि म्हणले धिक्क आहे त्या संततीचा आणि धिक्क आहे त्या संपत्तीचा जो आपल्या आई वडिलांचं रक्षण करत नाही. माता पिती असे शिनवीत धिक्क पुत्र वाचला व्यर्थ, धिक्क शिष्य जो गुरुभक्त नव्हेची मतवादी पै. आणि काय फायदा आहे म्हणले अशा पुत्राचा जो आपल्या आई वडिलाचा सांभाळ करत नाही. काय फायदा आहे अशा या क्षत्रियाचा, अशा राजाचा जो आपल्या प्रजेवर आलेल्या संकटाला धावून जात नाही. धिक्कार आहे राजा तुझा, असं म्हणून ज्यावेळी त्या ब्राह्मणाने राजाचा धिक्कार केला त्यावेळी राजा म्हणतो, काय पाहिजे तुम्हाला सांगा, मी माझं सगळं राज्य दान म्हणून देतो. हे का मी आता या ठिकाणी माझं राज्य दान म्हणून आपल्याला देतो. त्यावेळी ब्राह्मण म्हणतो, तुझं राज्य घेऊन मी काय करू? माझी पत्नी माझी मालिनी मला सोडून गेली, मी तुझं राज्य घेऊन काय करू? माझी पत्नी मला आणून दे. ज्यावेळी राजाचा धिक्कार केला त्यावेळी राजा म्हणतो, तुझी पत्नी गेली का? चल माझी पत्नी घेऊन जा, कीर्ती मालिनी. त्यावेळी तो ब्राह्मण म्हणतो, मी कठोर आहे बर का, माझ्या डोक्यावर माझ्या माथ्यावर किती पाप लागले तरी चालतील, मी तुझी पत्नी घेऊन जाणार. असं म्हटल्यानंतर राजानं खरोखर आपली पत्नी कीर्ती मालिनी त्या ब्राह्मणाला देऊन टाकली. आणि राजा म्हणला, माझी पत्नी घेतो आणि आता अग्निकाष्ट करून मी याच्यामध्ये आहुती देतो. ज्या राज्यामध्ये माझ्या प्रजेवरती अन्याय होतो आणि ज्या प्रजेचं मी रक्षण करू शकत नाही तो राजा मी काय कामाचा, मी माझ्या प्राणाची आहुती देतो. म्हणून आपली पत्नी कीर्ती मालिनी त्या ब्राह्मणाच्या स्वाधीन केली आणि अग्निकाष्ट रचू लागला राजा. भद्रायू अग्निकाष्ट या ठिकाणी तयार केलं आणि ज्यावेळी अग्नि प्रज्वलित करून त्या लाकडांना अग्नि प्रज्वलित केला आणि राजा भगवंताला हाक मारतो. काय म्हणतो राजा? जय जय शंकर उमारंगा मदनांतका भक्त भवभंगा विश्वव्यापका आराध्यलिंगा तुझ पाशी. हे भगवंता महादेवा, माझ्या जगण्यामध्ये अर्थ राहिला नाही, माझ्या प्रजाजनांचे मी रक्षण करू शकत नाही. काय कामाचं माझं हे क्षत्रिय धर्म, काय कामाचं माझं सामर्थ्य, माझ्या प्रजाजनावरती होत असलेला अन्याय मी सहन करू शकत नाही. एका दाम्पत्याच्या पत्नीला मी वाचवू शकलो नाही. धिक्कार आहे माझ्या जगण्याला आणि मला तुझ्यापाशी घेऊन जा महादेवा. म्हणून त्या अग्निकाष्टामध्ये भद्राईने ज्यावेळी उडी मारली त्यावेळी उडी मारणार अशा अवस्थेमध्ये भगवान शंकर आणि पार्वती त्या दिव्य अग्नीमधून या ठिकाणी प्रगट झाले. आणि भगवान शंकर म्हणतात, भद्रायू प्रसन्न झालो तुझ्या भक्तीला, अगाध आहे तुझ्या भक्तीचं महिमान, आणि तुझ्या या थोर भक्तीला पाहून आम्ही प्रसन्न झालेलो आहोत. काय पाहिजे तुला माग. त्यावेळी भद्रायू म्हणतो, देवा मला काही नको,
ती ब्राह्मणाची पत्नी जे तू घेऊन गेलास का, तेवढी मला वापस आणून दे. भगवान शंकर म्हणतात, अरे म्हणले भद्रायो, तुमची जी पार्वती माता आहे भवानी, हीच झाली होती म्हणले ब्राह्मणाची पत्नी, आणि मी झालो होतो म्हणले ब्राह्मण, आणि आम्ही तुमची परीक्षा पाहण्यासाठी भद्रायो, तुझी परीक्षा पाहण्यासाठी आम्ही हे खोटं सोंग घेतलेलं होतं. हे घे तुझी कीर्तिमालिनी. म्हणून कीर्तिमालिनीला राजा समवेत दिलं. किती गोड आहे भक्तीचं महिमान. महादेव भद्रायूला म्हणतात, भद्रायू काय पाहिजे ते माग. त्यावेळी भद्रायू म्हणतो, महाराज मला काही नका, काही इच्छा नाही आहे माझी. आपण काय करा, माझे जे आई वडील आहेत, माझे वडील वज्रबाहू आणि माझी आई सुमती, हिला या ठिकाणी शिवपदाला घेऊन जावा, एवढी माझी इच्छा आहे. कीर्तिमालिनीला भगवान शंकर म्हणतात, कीर्तिमालिनी तुझी काय इच्छा आहे. त्यावेळी कीर्तिमालिनी म्हणते, माझे पिताश्री राजा चित्रांगद आणि माझे मातोश्री आई सीमंतिनी यांना आपण शिवपदाला घेऊन जाऊ. दोघांनाही या ठिकाणी तथास्तु म्हणून भगवान शंकरांनी आशीर्वाद दिला, आणि भगवान शंकर आणि पार्वती माता त्या ठिकाणी अंतर्धान पावले. कर्माची कर्मगती कशी असते, माणसाने केलेले कर्म त्याचा भोग त्याला भोगावाच लागतो. आणि कीर्ती मालिनी समवेत 10,000 वर्षापर्यंत भद्रायू राजांनी राज्य केले. आणि हरिश्चंद्रासारखे राज्य करून सगळेच्या सगळे दिव्य देह झाले. चित्रांगद, सीमंतिनी, वज्रबाहू, सुमती राणी सगळे विमानामध्ये रूढ होऊन शिवपदाला पावले. स्त्रीपुत्रांसमवेत पद्माकर, भद्रायू, कीर्तिमालिनी, सुकुमार त्यासी विमान धाडून श्रीशंकर आपुल्या स्वरूपी मिळविले. पद्माकर राजा आपल्या स्त्रीपुत्रांसमवेत भद्रायू आणि कीर्तिमालिनी त्यांना सुद्धा भगवान शंकरांनी आपल्या स्वरूपामध्ये मिळवलं. हे जे भद्रायू आख्यान आहे श्रोत्यांसाठी यशोदायक आहे, आयुष्यवर्धन होतं. हे भद्रायू आख्यान ऐकल्यानं, याचं श्रवण केल्यानं आणि सदा विजयी प्राप्त होत. श्रोत्यांसाठी ग्रंथकर्त्यांनी आशीर्वाद दिलेला आहे. हे आख्यान जे म्हणत ते सर्वदा वादी जयवंत, विजय धैर्य अत्यंत, कीर्तिवंत सदा ठाई. हे आख्यान जे म्हणतात सदा जयवंत होतील, विजय त्यांना येईल आणि कीर्तिवंत होतील. आणि भद्रायू आख्यान ग्रंथकर्त्यांनी केले. कैलासगिरी असणारा हा शिवलीलामृताचा 8वा अध्याय सगळ्या साधकांसाठी या ठिकाणी कैलासगिरी सारखा आहे. आणि प्रत्यक्ष महादेव याच्यावरती विराजमान होऊन सगळ्या भक्तांना आशीर्वाद देतात. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड, स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड, परिसोत सज्जन अखंड, अष्टमोध्याय गोडहा. सगळ्या श्रोत्यांना ग्रंथकर्त्यांनी श्रवणरूपी आशीर्वाद दिला. आणि हे भद्रायू आख्यान ऐकणाऱ्या आयुष्यवर्धन होईल
अशा प्रकारे या अध्यायाचं निरूपण केलं. पुढच्या अध्यायामध्ये अतिशय गोड असणारी भगवंताची कथा आपण सगळ्या श्रोत्यांनी श्रवण करा. ग्रंथकर्ते गोड असं या ठिकाणी निवेदन करत आहेत. आणि अशा प्रकारे आजचा अध्याय समाप्त झालेला आहे. अध्यायाला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चॅनलचं सबस्क्रिप्शन अगदी फ्री आहे. हजारो मनोरंजनाची चॅनल सबस्क्राईब करता एक अध्यात्माचं चॅनल अवश्य सबस्क्राईब करा. आणि सगळ्या भाविकांपर्यंत या भगवंताच्या गोड अशा कथा पोहोचवा. रामकृष्ण हरी. आदेश.